पपई. आणि या पपईचा आपल्या पोटापर्यंतचा प्रवास तिथून सुरू झाला ते हे पपईचं फूल. पण प्रत्येक फुलाची जर पपई बनली असती तर मी हा व्हिडिओ केलाच नसता. मेक्सिकोतून फार पूर्वी पपई भारतात आली आणि मग इथे तिची लागवड केली गेली फक्त मानवी उपभोगासाठी. पपईला मेल, फिमेल आणि बायसेक्शुअल अशी 3 प्रकारची फुलं येतात. मेल फुलाचं देठ पातळ असतं आणि ते बुंध्यावर किंवा अशा लांब झुपक्यांमध्ये येतं. फिमेल आणि बायसेक्शुअल फूल त्यातल्या ओहरीमुळे थोडं फुगीर असतं. ओहरी पॉलिनेट झाल्यावर त्याची पपई बनते. बायसेक्शुअल फूल इतर फिमेल फुलांना पॉलिनेट करतच, पण स्वतः सुद्धा पॉलिनेट होऊ शकतं. गंमत म्हणजे पपईच्या वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये एकाच झाडावर ही फुलं निरनिराळ्या कॉम्बिनेशनमध्ये असू शकतात. जसं हे फक्त मेल फुलांचं झाड, मेल आणि फिमेल फुलांचं झाड, फिमेल आणि बायसेक्शुअल फुलांचं झाड. उत्पन्नाच्या दृष्टीने फिमेल आणि बायसेक्शुअल फुलांची व्हरायटी सगळ्यात उत्तम, तर मेल झाडाचा पॉलिनेशन शिवाय काहीच उपयोग नाही. आता पुढच्या वेळेला पपई खाताना तिच्या या वैशिष्ट्यपूर्ण फुलांची तुम्हाला नक्कीच आठवण येईल. धन्यवाद.